बातमी उत्तर महाराष्ट्राची आहे। उत्तर महाराष्ट्रामध्ये भाजपचे 21 नगराध्यक्ष निवडून आलेले आहेत। 401 नगरसेवक पदाचे उमेदवार या ठिकाणी विजयी झालेले आहेत। शिवसेनेचे 15 नगराध्यक्ष तर 184 नगरसेवक विजयी झाले आहेत। राष्ट्रवादीचे 6 नगराध्यक्ष आणि 115 नगरसेवक पदाच्या उमेदवारांचा या ठिकाणी विजय झालेला आहे। काँग्रेसचे मात्र 1 नगराध्यक्ष आणि 40 नगरसेवक विजयी झाले आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेनं सुद्धा उत्तर महाराष्ट्रात खातं उघडलेलं आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे 1 नगराध्यक्ष विजयी आहेत तर 27 नगरसेवक पदाच्या उमेदवारांचा या ठिकाणी विजय झालेला आहे। पवारांच्या राष्ट्रवादीच्या 2 नगराध्यक्ष तर 46 नगरसेवक पदाचे उमेदवार विजयी झालेले आहेत। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया। थेट जाऊया आपले प्रतिनिधी महेश महाले यांच्याकडे। महेश, खरं तर उत्तर महाराष्ट्र भाजपचा गड मानला जातो आणि त्याचीच प्रचिती या निकालातून समोर येताना दिसतीये, पण काही अशी ठिकाणं आहेत अपवाद वगळला तर तिथं मात्र भाजपला काही ठिकाणी झटका बसताना दिसतोय। अगदी खडसेंचा वगैरे जर आपण उल्लेख केला या ठिकाणी तर तो एक महत्त्वाचा मुद्दा मानला जातोय। अगदी खरं लागवी तुम्ही म्हणाला त्याप्रमाणे भाजपला कुठे झटका मिळाला आहे तर सर्वात मोठा झटका हा भुसावळमध्ये मिळाल्याचा आपल्याला बघायला मिळतोय। कारण त्या ठिकाणी भाजपचे मंत्री संजय सावकारे यांना त्यांची नगर परिषद जी आहे ती राखता आलेली नाही। त्या ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नगराध्यक्ष निवडून आलेले आहे आणि दुसरा झटका जो आहे तो शिंदेच्या शिवसेनेचे नेते मंत्री गुलाबराव पाटील यांना मिळालेला आहे। त्यांचं धरणगाव या नगर परिषदेमध्ये देखील त्यांना यश मिळवता आलं नाही। त्या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या लीलावती चौधरी या नगराध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहे। एकूण उत्तर महाराष्ट्राची जर परिस्थिती बघितली तर सर्वाधिक नगराध्यक्ष जे आहे ते भाजपचे आहे। अर्थातच 24 नगराध्यक्ष भाजपचे निवडून आलेले आहेत तर त्या खालोखाल शिंदेचे 14 आलेले आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचे 6 आलेले आहे आणि इतर जे आहे ते 5 आहे। काँग्रेसने देखील खातं उघडलेले आहे। श्रीरामपूरमध्ये काँग्रेसचे करण ससाने हे नगराध्यक्षपदी विराजमान होणार आहेत तर दुसरीकडे अपक्ष म्हणून आमदार सत्यजित तांबे यांच्या बायको ज्या आहे त्या मैथिली तांबे या देखील त्या ठिकाणी निवडून आलेल्या आहे आणि राज्यात सर्वाधिक जास्त मताधिक्याने त्या निवडून आलेल्या। त्यामुळे एकंदरीत उत्तर महाराष्ट्राची जर परिस्थिती बघितली तर महायुतीचा वरचष्मा हा कायम राहिलेला आहे। भाजप हा सर्वात मोठा जरी असला तरी त्या खालोखाल शिंदेने देखील शिंदेच्या शिवसेनेने देखील आपली जागा जी आहे ती बळकट असल्याचं दाखवून दिलेले। जवळपास 14 ठिकाणी शिंदेच्या शिवसेनेचे नगराध्यक्ष निवडून आलेले। नाशिक जिल्ह्याचा जर विचार केला तर नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक मोठा भाऊ हा शिंदेची शिवसेना ठरलेली, कारण 11 नगर परिषदेपैकी 5 नगराध्यक्ष हे शिंदेच्या शिवसेनेचे या ठिकाणी निवडून आलेले। एकूणच परिस्थिती बघितली तर त्र्यंबकेश्वर, कारण त्र्यंबकेश्वर आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने महत्त्वाची नगर परिषद होती, त्या ठिकाणी भाजपचे कैलास घुले हे उमेदवार नगराध्यक्ष पदाचे होते तर शिंदेच्या शिवसेनेच्या त्रिवेणी तुंगार या उमेदवार होता। या ठिकाणी देवेंद्र फडणवीस असतील आणि एकनाथ शिंदे दोघांच्याही सभा झालेल्या होत्या। मात्र या ठिकाणी त्र्यंबकेश्वरमध्ये भाजपच्या अंतर्गत गटबाजीचा फटका जो आहे तो भाजपला मिळाला आणि त्याचा दुसरा फायदा जो आहे तो शिंदेच्या शिवसेनेला मिळाला आणि शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार त्रिवेणी तुंगार या नगराध्यक्ष आला। तसंच आपण इगतपुरीमध्ये जर बघितलं तर इगतपुरीमध्ये वर्षानुवर्ष 25 वर्षांची सत्ता ही संजय इंदुलकर यांच्याकडे होते। इगतपुरीचे नगराध्यक्ष म्हणून संजय इंदुलकर हा एक हाती त्यांनी कार्यक्रम त्या ठिकाणी राबवलेला होता। 25 वर्षांची सत्ता होती आणि ते त्यावेळेस उबाठामध्ये होते, म्हणजे शिवसेने एक खंड असलेली शिवसेना। मात्र आता त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला होता आणि भाजपकडून त्यांनी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार ते झालेले होते। मात्र या ठिकाणी देखील त्यांना लोकांना ते पचलं नाही, रुचलं नाही, म्हणून लोकांनी त्यांना त्यांची जागा दाखवली आणि त्या खरं तर असं ठिकाणी म्हटलं जात होतं की अर्थातच ही निवडणूक, या निवडणुकीचे निकाल म्हणजे मनपा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून रंगीत तालीम, लिटमस टेस्ट मानली जात होती। आजचे जर निकाल पाहिले तर मनपा निवडणुकीकरता कोणकोणत्या पक्षांना उत्तर महाराष्ट्रात सावध भूमिका घेण्याची वेळ येणार आहे आणि कोणाचा आत्मविश्वास दुणावल्याचा पाहायला मिळतंय।
अगदी खरं आहे लागवी. खरं तर आता ही लिटमस टेस्टच होती आणि नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निकालानंतर आता प्रत्येक पक्षाला सावध भूमिका घ्यावी लागणार आहे, कारण नगर परिषदेमध्ये महायुती आमने सामने आलेली होती. मात्र आता महापालिका निवडणुकीत त्यांना एकमेकांना सोबत घेऊन गेले तर त्यांना जास्त जागा लढवता येतील आणि जिंकून आणता येतील. ज्याप्रमाणे नगर परिषदेत त्यांनी युती केली नाही, त्याच्यामुळे शिंदेंनी पण दाखवून दिलं का त्यांचाही काहीतरी या ठिकाणी होल्ड आहे, बालेकिल्ला आहे आणि त्यांना जास्त जागा राखता आल्या. त्याच्यामुळे आगामी महापालिकेत भाजप आणि शिंदेची शिवसेना यांच्या युतीचे जे प्रयत्न आहेत ते वरिष्ठ पातळीवर जरी सुरू असले, युती म्हणून या निवडणुकांना सामोरे जाणार असले तरी या निवडणुकीमुळे मात्र एक सिद्ध झालं का आगामी महापालिका निवडणुकीत शिंदेच्या शिवसेनेला डावलून चालणार आहेत. त्यांना सोबत घेतलं तर आणखीन पक्षाचा म्हणा किंवा महायुतीला त्याचा फायदा होणार आहे. त्यामुळे एकंदरीतच आगामी महापालिकेमध्ये खरं तर युती म्हणून सामोरं गेलं तर त्यांना चांगला फायदा होईल. मात्र दुसरीकडे जर विरोधकांचं जर बघायला गेलं तर महाविकास आघाडी या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये फारशी उतरलेली दिसली नाही, जास्त कोणाच्या सभा झाल्या नाही. त्याच्यामुळे अवघ्या काही ठिकाणी त्यांना यश आल्याचं आपल्याला बघायला धन्यवाद मिळतंय. तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.